गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच राहा, आनंदी राहा. आय होप तुम्ही मजेतच असाल, आनंदी असाल. आणि आजची सुरुवात करत आहे मी माझ्या किचन गार्डनमधून. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्योती सोनवणे. तर आत्ता वाजले 9:30 वाजता मी करत आहे माझ्या ब्लॉगची सुरुवात. जरा म्हटलं झाडांचं निरीक्षण करूया. झाडांचं निरीक्षण केलं तर असं आढळून आलं की त्या दिवशी मी आल्याच्या तुकड्याला कोंब आलेला, तर तो आलं मी कुंडीत लावलं होतं. तर त्याला 1 इंचापर्यंत असा चांगला कोंब आला आहे आणि मस्तपैकी आता असं कोंब आला आहे. तर हे बघू शकता इथे आल्याच हाय ना, कोंब आले, 2 कोंब आलेत असे मस्तपैकी आल्याच्या तुकड्याला. आता बघूया कितपर्यंत आलं येते. हे बघा, आणि हे माझी झाडं आहे तिकडे, ही सगळी माझी झाडं आहेत. इकडे मनी प्लॅन्ट आहे, इकडे पण मनी प्लॅन्ट आहे, आणि हा पारिजातचा झाड आहे, हा जास्वंदीचा झाड आहे. हा बघा, हा जास्वंदीचा पण झाड इतका मोठा वाढलेला आहे. इथे बाजूला ऑफिस टाइम्स आहे आणि खाली हे बघा इथे व्हाईट काय चमेलीचं का कसलं झाड आहे ते. इथे बाजूला पण झाड आहेत, स्नेक प्लांट आहे, ब्रह्मकमळचं झाड आहे. हा पण एक जास्वंदीचा खूप मोठं झाड आहे. त्याच्या पलीकडे ना लिंबाचं झाड आहे, हा शोचं झाड आहे. अशा प्रकारे चालूच नाही झालं वाटतं ते. एकीकडे ठेवलंय चहा कढायला, एकीकडे झालंय दूध तापून, इकडे भांडी लावायची पडली आहेत. कामाचं तर काही विचारूच नका, कामं तर खूपच पडलेली आहेत. इकडे घरामध्ये अजून पलीकडे बेडरूममध्ये कपड्यांचा ढीग लागलेला आहे, घड्या मारून ठेवायचे आहेत. हे इतके सारे कपडे मला घडी मारून ठेवायचे आहेत. आताच दोरीवरून काढलेत, तर ठेवते घड्या मारून. आता थोडंफार काम आवरून झाले, तर आता जरा चहा पिते, चहा पिऊन घेते आणि मग बाकीचे कामं जरा आवरते. आता मला भाज्या वगैरे काल आणल्यात त्या साफ करायचं आहे. तर हे बघा, मी टेबलावर काढून ठेवल्यात सगळ्या भाज्या, आणि त्या आता जरा वेगळ्या करून साफ करून धुवून ठेवते. कामाचं काही विचारूच नका, कामं तर खूप असतात आणि मला जायचं पण आहे बाहेर. आधी चहा पिऊन घेते. आधी चहा पिऊन झाल्यावर आता मला स्वयंपाक करायचा आहे, भांडी कपडे लादी करायची. सगळे कामं करेपर्यंत होतील 2-3 वाजतील आता. तर चला आता कामं आवरून घेऊया आणि मग भेटूया तुम्हाला. कामं आवरून झाल्यावरती जेवण वगैरे बनवते. आणि हे आणलं होतं मी काल संध्याकाळी 5:30. मग अशी इथे बेडवर कपड्यांचा खूप मोठा असा ढीग होता. तो ढीग सगळा मी कपडे व्यवस्थित घड्या घालून व्यवस्थित सगळे कपाटात सगळे सेट करून ठेवलेत. तर हे बघा, इथेच कपड्यांचा ढीग होता ना. सगळी कामं वगैरे आवरली मस्तपैकी आणि भांडी वगैरे घासली, भांडी वगैरे मांडणीवरती लावून ठेवली आणि पूर्ण किचन वाटा स्वच्छ केला, स्वयंपाक केला, जेवण केलं, जेवली. तर हे बघा, किचन वाट्यावर पण आता स्वच्छ सगळं करून ठेवलेलं आहे. सगळी भांडी वगैरे सगळी घासून व्यवस्थित अशी बघा लावली आहेत. भाज्या धुवून ठेवल्यात, मेन म्हणजे भाज्या सगळ्या साफ करून धुवून ठेवल्यात. हे माझं किचन आहे, अशा प्रकारे मी व्यवस्थित सेट करून ठेवलेले. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी आता अशी निवांत बसले, जेवण वगैरे केलं. आता 5:30 वाजलेत. थोडासा पाऊस येऊन गेला, बाहेरचं वातावरण थोडंसं दमट झालेलं, आणि मग अशी थोडासा पाऊस येऊन गेला, एक सर येऊन गेली पावसाची. आणि आता 5:30 वाजले तरी उन्हाचा बघा, समोरच बिल्डिंगवर दिसतोय उन्हाचा, किती मोठा ऊन दिसतंय बघा. समोरच्या बिल्डिंगवरती ऊन पडले. अशा प्रकारे सगळी कामं वगैरे आवरली मस्तपैकी. मुलगा आणि मी जेवलो. आता वाजले 5:30. थोडा आराम पण केला आणि बसते आता. त्याच्यानंतर जरा फॅन खाली उकडायला पण खूप लागले. भयंकर गरमी होती, दिवस रात्र पंखे चालूच आहेत, तरी पण काही गरमीचं काय सुटकाराच नाही आहे पावसाचा. तर अशा प्रकारे माझी कामं दिवसभर चालली आहेत. अशा प्रकारे माझं डेली रुटीन असतं. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा. आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.
चला तर मग धन्यवाद.